तर या बातमीतले अपडेट्स आपल्यापर्यंत येतात। विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याचं डीजीसीए म्हणते। अपघातग्रस्त विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती डीजीसीएने आता दिलेली आहे। अपघातग्रस्त विमानातल्या 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असं स्टेटमेंट डीजीसीए कडून सध्या दिलं जात आहे। या विमानात किती जण होते तो नेमका आकडा अजून कळलेला नाहीये, मात्र या अपघातग्रस्त विमानातील 6 जणांचा मृत्यू झाला असं डीजीसीए म्हणते। अजित पवारांच्या बारामतीत आज सभा आयोजित केल्या गेल्या होत्या, तर ते त्यासाठीच बारामतीत तिथे दाखल होत होते। तर सकाळी विमानतळाजवळ लँडिंगच्या वेळेलाच अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात झाला। तर यात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए कडून मिळते। आताची ही एक अपडेट आहे या बातमीतली। साधारण 9च्या सुमाराला अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग दरम्यान बारामती एअरपोर्ट जवळ अपघात झाला आणि या अपघातग्रस्त विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असं डीजीसीए सांगते। डीजीसीए कडून ही माहिती येते की या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय। खासगी विमानानं अजित पवार बारामतीच्या दिशेने निघाले होते आणि त्याच वेळेला लँडिंग दरम्यान या विमानाचा अपघात झालाय। विमान जळालेल्या अवस्थेत दिसते। या विमानात नेमके किती जण होते हा अधिकृत आकडा अजून तरी समोर आलेला नाहीये, मात्र या विमानातल्या 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं डीजीसीए सांगते। आज अजितदादांच्या बारामतीत सभा असल्याने ते बारामतीत दाखल होत होते, मात्र लँडिंगच्या वेळेला त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झालाय। आपण या दृश्यांमधून बघू शकतोय, प्रचंड मोठ्या प्रमाणावर हा अपघात झाल्याचं बघतोय। पोलीस यंत्रणा तिथे उपस्थित असल्याने लवकरात लवकर तातडीने मदत पोहोचवली गेली होती। तर जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत, मात्र 6 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए कडून मिळते। या प्रकरणातली मोठी बातमी, मोठी अपडेट आपण जाणून घेतोय। या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए कडून मिळते। डीजीसीएने ही माहिती दिलेली आहे। या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याचं डीजीसीए म्हणतंय, मात्र या विमानात नेमके किती जण होते हा अधिकृत आकडा अजून तरी समोर आलेला नाहीये। अजित पवार बारामतीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचार सभेसाठी सकाळीच निघाले होते आणि त्याच वेळेला 9च्या सुमाराला हे विमान बारामती एअरपोर्टवर लँड होणार होतं। त्याच वेळेला विमानाचा अपघात झालाय। अपघात नेमका कशामुळे झाला, काही तांत्रिक बिघाड झाला का की नेमकं काय घडलंय हे अजून कळू शकलेलं नाही। तपासाअंती याची माहिती आपल्याला मिळेल, मात्र आता तरी डीजीसीएनं या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय, तसंच स्टेटमेंट डीजीसीएनं दिलं आहे। मात्र विमानात नेमके किती जण होते याचे अपडेट्स आमच्यापर्यंत अजून पोहोचलेले नाहीयेत। आत्ताची ही महत्त्वाची बातमी, विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याचं डीजीसीए सांगते। सकाळी 9 ते 9:15च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे। पाऊण तास उलटून गेल्यानंतर आता डीजीसीए कडून एक माहिती येते। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए कडून मिळाली। तर अजित पवारांच्या विमानाचा आज अपघात झालाय। सकाळी 9 ते 9:15च्या सुमारास हा मोठा अपघात बारामतीच्या विमानतळाजवळ झालाय। बारामतीच्या विमानतळाजवळ बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोकही उपस्थित झाली, तर मदत कार्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलही दाखल झालं होतं। काही वेळापूर्वी आपण ॲम्ब्युलन्स वगैरेची सुद्धा दृश्य पाहिली होती। सध्या जखमींवर उपचार चालू आहे। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए कडून मिळते। मोठी बातमी आहे, अजित पवारांच्या विमानाचा आज सकाळी अपघात झालाय। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए कडून मिळाली आहे।